मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगी पाटील यांनी 9 दिवस उपोषण केले। त्यामुळे त्यांची तब्येत खालावली। त्यामुळे काल त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सध्या मनोज जरंगे पाटील हे शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत। त्याच्या अनुषंगाने सध्या डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचे सांगण्यात आले आहे। आता हा उपोषणाचा आज 9वा दिवस आहे आणि त्यांचं कम्प्लिटली म्हणजे पाणी न घेता अन्नही न घेता हा 9वा दिवस होता उपोषणाचा। काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे 78/50 म्हणजे खूप कमी झालंय आणि युरिनमध्येही त्यांचे कीटोन्स 4+ होते, जे की एक म्हणजे सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते। आणि त्यांचा BP 90/60 आहे। डिहायड्रेशन खूप जास्त आहे, विकनेस खूप प्रमाणात आहे। आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट, बाकी ECG, टुडिको या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत। त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येतील। किती दिवस नाही, त्यांना एक आठवडाभर तरी आरामाची मिनिमम आवश्यकता आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी जालना।